नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर बघू शकता भरपूर अशा आंब्याला कैऱ्या आलेल्या आहेत. कैरीचं लोणचं बनवणार आहेत. त्यासाठी आपल्याला कैऱ्या तोडून घ्यायच्या आहेत. किती छान छान कैऱ्या आलेल्या आहेत पहा. आता मंडळी चालू आहेत उन्हाळ्याचे दिवस. भाग्यश्रीला म्हटलं आज आपण कैरीचं लोणचं बनवू नाही का तोंडी लावण्यासाठी. हो, आता सध्या उन्हामुळं जेवण जात नाही, त्याच्यामुळं तोंडी लावायसाठी म्हणलं थोडंसं चटपटीत आपण असं लोणचं बनवू. हे बघू शकता, हा लोणच्याचा आंबा आहे. याच्यामध्ये जे आंब्याचा रुचिक असतो ना, तो अंगावर उडून नाही द्यायचा, नाही तर पटकन उठतो तो. मी आता 5-6 कैऱ्या घेतल्या आता. तर चला आपण मस्त चटपटीत लोणचं बनवू. भरपूर आल्यात आणि कालच्या पावसाने पहा ना किती नासाडा झालाय, सगळ्या खाली गळून गेल्यात. हो, खूप नुकसान झालंय नाही का. हो, हे पहा ना इथं गच्च आंबा भरलाय, तरी सुद्धा त्या दिवशी वाऱ्याने भरपूर अशा पडल्यात खाली. सरपण आणावं लागन. हो, पावसामुळे वल्लच सरपण आहे. आता वाळलेलं आहे तिकडं. बघू ना थोडंसं वाळलेलं पाहावं लागन ना. झाडाच्या बरोबर वाळेल काड्या पडलेल्या असतात ना. आपण कैऱ्याचे असे देठं काढून घेऊ. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात नंतर. इतका काय मंडळी हा आंबा गोड आहे ना. आम्ही खूपच खातो हा आंबा पाऊस पडल्यावर. आणि कैरी पण कच्ची खाल्ली ना इतकी काय गोड लागते ना खाण्यासाठी. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये रुचिक भरपूर आहे. आपल्याला ह्या कैऱ्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आपण आता सगळ्या कैऱ्या अशा कोरड्या करून घेतल्यात. तर चिरून घेऊ. कोय तयार व्हायला लागली याच्यामध्ये. आपण याच्यातली कोय पण काढून घेणार आहेत. आपण लोणचं तर घालणारच आहेत, पण सध्या खायला मस्त आंबट कैरी. आपल्या सगळ्या कैऱ्या चिरून झाल्यात. मस्त अशा बारीक बारीक फोडी केल्यात. इकडे पहा अशी कोय निघली. आता तयारच व्हायला लागलाय कैऱ्या. आपल्याला लोणचं पण भरपूर घालायचं यंदा. मीठ, हळद, लाल मिरची पावडर सगळं मिक्स करून घेऊ. आता 5 मिनिटं असंच बाजूला ठेवू. कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ. आपण इथं हिंग घेतलाय, मोहरी घेतली, मेथी घेतली, 2 कांड्या लसूण घेतलाय सोलून. नवीनच लसूण आहे ताजा. तेल कडकडीत गरम झालंय, मोहरी टाकून घेऊ. मेथी, कढई खाली उतरून घेऊ. हिंग, लसूण, लसूण वल्ला आहे त्याच्यामुळे उडतो बाहेर. थोडं मी ताट धरलंय असं. खमंग सुगंध सुटलाय. आपलं छान असं कैरीचं लोणचं तयार झालंय तोंडी लावण्यासाठी. आजचं लोणचं एकदम साध्या पद्धतीने आहे ना तोंडी हो, लावण्यासाठी. एकदम घरगुती साध्या सोप्या पद्धतीने आहे गावाकडच्या. आणि झालंय पण किती छान, दिसतंय पण किती छान आहे ना. आपण आता हेच लोणचं एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा गाडग्यामध्ये भरून ठेवणार आहेत आणि रोज तोंडी लावणार आहेत जेवणासोबत.
तर चला आपण ज्या पद्धतीने कैरीचं लोणचं बनवलंय ना अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा. मस्त तोंडी लावायला जेवणासोबत तयार करा आणि पोटभर जेवण करीत जा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हे लोणचं तुम्हाला बनवून दाखवलंय. ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा पद्धतीने तुम्ही पण लोणचं बनवा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.